नमस्कार, वेलकम टू मोहित रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळ्याचे दिवस म्हटले की काय भाजी किंवा काय स्वयंपाक करावा याचा मोठा प्रश्न पडतो. चला तर मग आज आपण संपूर्ण थाळीचा हा व्हिडिओ बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजेदार रेसिपी बघायला मिळणार आहे. इथे आपण एका बाजूला एका पातेल्यामध्ये 30 ग्रॅम हरभऱ्याची डाळ उकळायला घातलेली आहे. मध्ये आपण थोडासा भात लावून घेतलेला आहे आणि तिसऱ्या बाजूला आपण 30 ग्रॅम शेंगदाणे भाजायला घालत आहोत. बरं का, इथे एकाच वेळेस आपण सगळे अशा पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया सुरू केलेली आहे. बरं, शेंगदाणे भाजता पुढे नंतर आपल्याला वेळ मिळणार नाही संपूर्ण रेसिपीमध्ये. तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या ठिकाणी तुम्हाला रेसिपी आवडेल, तुमच्या उपयोगाची वाटेल त्या ठिकाणी लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रआप्तेष्टांमध्ये ह्या रेसिपीज शेअरसुद्धा जरूर करा. बरं का, चला तर मग आता आपण एका मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे, नंतर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घातले आहेत, त्यानंतर आपण काही हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत, त्यानंतर काही कोथिंबीरीच्या काड्या घातल्या आहेत, पाव चमचा हळद घालून त्यात थोडंसं पाणी घालून याची मस्तपैकी फाईन आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बरं का, आता इकडे आपल्याला मस्तपैकी पाव किलो दोडके भेटलेले आहेत, फ्रेश बाजारातून आणलेले. आपण त्यांना मस्तपैकी सोलून घ्यायचं आहे. त्याच्यावरची जी कडक अशी टणक साल असते ती आपण काढून घेतलेली आहे आणि त्याचे मस्तपैकी बारीक तुकडे असे काप करून घेतले आहेत. इकडे आपण ते वाटण तयार करून घेतलेलं आहे. पुढे आपण फ्लावरचं जे फूल आहे संपूर्ण मोठं, त्याचे आपण छोटे छोटे असे काप स्वच्छ करून घेतले आहेत आणि त्याला पाण्यामध्ये भिजून ठेवलं आहे. इकडे आपली हरभऱ्याची डाळ भिजलेली आहे. भातसुद्धा आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. इकडे आपण फ्लावर पाण्यामध्ये जी स्वच्छ करून भिजवून ठेवलेली होती तिला गॅसवरती उकळायला ठेवायची आणि त्यामध्ये पाव चमचाभर आपण त्यात हळद घालायची. त्याला आपण स्वच्छ करण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया करणार आहोत. हळदीच्या पाण्यामध्ये ही फ्लावर उकळून घ्यायची आहे. बरं का, तोपर्यंत इकडे आपण सॅलडची तयारी करूया. इकडे बीट घेऊन आपण एक बीटाचा तुकडा मोठा घेतलेला होता, त्याला अशा पद्धतीने ग्रेट करून घेतला आहे, किसणीने किसून घेतलेला आहे. आणि इकडे आपल्याकडे अशा पद्धतीच्या ह्या काकड्या मिळतात, हिरवी काकडी आपण त्यासोबत किसून घेतलेली आहे आणि त्यावरती एक अख्खा लिंबू पिळून मस्तपैकी त्यावरती काळं मीठ घालून आपण हे सॅलड तयार करून घेतलेलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असे सॅलड्स आपण भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे, त्याने शरीराला मोठं न्यूट्रिशन आणि हायड्रेशन दोन्ही गोष्टी मिळतात. तुम्ही बघू शकतात, आताच ते अगदी टेम्पटिंग दिसतंय. बीटाचा मस्तपैकी गरज असा रंग आणि त्यामध्ये हलक्याशा फिक्कट रंगाची जी काकडी असं मिक्स मस्तपैकी त्याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. आपण एका बाउलमध्ये ते काढून ठेवलेलं आहे आयत्या वेळी आणि जेवणाच्या वेळेस आपण ते सगळं सर्व करणार आहोत. इकडे एका लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेलं लसूण आपण त्यामध्ये घालायचं आहे. हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आपण त्यात घातलेल्या आहेत. मस्तपैकी त्या यामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत. बरं का, आणि इथे या छान परतून झालेल्या लसूण मिरचीमध्ये थोडीशी आपण हळद घालणार आहोत. इथे हळद घालून त्यालासुद्धा मस्तपैकी ह्या मिरच्यांसोबत आपण परतून घेत आहोत. मित्रांनो, तोपर्यंत आपण एका बाजूला फ्लावरचे छोटे छोटे काप हळदीच्या पाण्यामध्ये मस्तपैकी उकळून घेतलेले आहे. स्ट्रेन करून चाळणीने आपण अशा पद्धतीने त्यातलं पाणी बाजूला करून फुलं सगळे फ्लावर आपण ही सगळी या फोडणीमध्ये घालणार आहोत. अत्यंत बेसिकशा अशा फोडणीसोबत आपण ही फ्लावरची भाजी बनवत आहोत. तुम्ही बघू शकतात, लोखंडी कढईमध्ये मस्तपैकी ते फ्लावरचे पिवळे ते छोटे छोटे फुलं अतिशय टेम्पटिंग दिसत आहेत. बरं का, तुम्ही बघू शकतात, काळ्या कढईमध्ये पिवळे धम्म असे आपले हे फुलं, त्यातनं मध्ये डोकं वरती काढणाऱ्या हिरव्यागार मिरच्या किती मस्त टेम्पटिंग दिसत नाही का. त्यावरती आपण हलकंसं झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपण त्याला मस्तपैकी हलकंसं वाफवून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं जाणार आहे आणि हिरवीगार त्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर ही फ्लावरची आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. बरं का, तुम्ही बघू शकतात, इथे आपण अगदी बेसिक अशी ही फ्लावरची भाजी तयार करून घेतलेली आहे. पुढे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. पुढची भाजी खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि संपूर्ण थाळीच आपण सर्व करणार आहोत, ती सुद्धा तुम्हाला बघायची आहे. इथे आपण ही फ्लावरची मजेदार अशी भाजी तयार करून घेतलेली आहे. इकडे आता आपण एका जाडबुडाच्या पॅनमध्ये कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण मिक्सरला जे हलकंसं फाईन असं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि त्याला मस्तपैकी तेलामध्ये परतत असताना त्यामध्ये आपण दोडके जे बारीक चिरून घेतलेले आहेत ते दोडक्याचे सगळ्या फोडी घालायचे आहेत आणि या मसाल्यामध्ये मस्तपैकी ते सगळे ब्लेंड करायचे आहेत आणि ह्या ब्लेंड होत असताना त्याला खरपूस असं मस्तपैकी मध्यम आचेवरती आपण परतून घ्यायचं आहे. बरं, अशा पद्धतीने आपल्या ह्या वाटणामध्ये आपण जर हे दोडके असे परतून घेतले तर ते इतके अफलातून असे ब्लेंड होतात आणि मस्तपैकी सगळी चव त्या दोडक्याच्या फोडीनं लागते. बरं का, आणि अगदी नाकं मुरडणारे सुद्धा मागून तुमच्याकडे हे दोडक्याची भाजी मागतील. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे आपण शिजवून घेतलेली हरभऱ्याची ती
30 ग्रॅम डाळ जी आहे ती यामध्ये घातलेली आहे बरं का. तुम्ही बघू शकतात. आता डाळ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी आपण पाणी घालायचं आहे. इथे आपण अनायसे मिक्सरचं भांडं विसळून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही बघू शकतात. आता याला आपण मंद आचेवर मध्यम आचेवरती आपण याला आता उकळायला ठेवायचं आहे. मस्तपैकी याला उकळी निघाल्यानंतर उकळी एक छान मस्त गदक आल्यानंतर तुम्ही बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे आणि याचं थिकनेस भाजीचा हलकासा वाढलेला आहे. यामध्ये डाळ मस्तपैकी आणखीन शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. अशा या स्टेजला आपण ही एक दोडक्याची फोड शिजली की नाही ते बघायचं. एक दोडकं तसं नाजूक असतं ते लगेच शिजतं आणि मस्तपैकी ही भाजी आपल्याला हवी त्या टेक्स्चरला जर आली त्यावेळेस आपण इथे मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता आपण ताट सर्व केलेलं आहे आणि इथे आपण आता जेवायला बसूया. तुम्ही सुद्धा जेवल्याशिवाय जायचं नाही बरं का. ही भाजी मस्तपैकी गरमागरम भाकरी चपाती भात कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. आजचा संपूर्ण थाळीचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. कमेंट करून मला नक्की कळवायला विसरू नका. भेटूया पुढील भागात अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मयुरिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.